मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये. आज जे आहे IPL मध्ये डबल हेडर आहे, दोन मॅचेस होणार आहेत कारण की आज शनिवार आहे. पहिली दुपारची मॅच होणार आहे ती म्हणजे गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या दोन तुल्यबळ संघांमध्ये. ही मॅच जी आहे ही होणार आहे नरेंद्र मोदी स्टेडियम गुजरात, जे की गुजरात टायटन्सचं होम ग्राउंड आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमची पिच कंडिशन काय आहे तर नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये साईड बाउंड्रीज ज्या आहेत त्या स्लाइटली बिगर आहे, स्लाइटली मोठ्या आहेत. ॲक्च्युली नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातलं सिटिंग कॅपॅसिटीमध्ये सगळ्यात मोठं असलेलं एक स्टेडियम आहे. फक्त त्याची जी फ्रंट बाउंड्री आहे म्हणजे स्टम्पच्या समोरची जी बाउंड्री आहे ती 67 मीटरची आहे. ह्या पिचवरती फास्टर्सना थोडीशी जास्त हेल्प भेटते स्पिनरपेक्षा, आणि सोबतच हे पिच बॅटिंगसाठी सुद्धा एक चांगलं पिच मानलं जातं. या पिचवरती टोटल जे दोन संघ उद्या खेळणार आहेत, गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स, ह्या संघांमध्ये हेड टू हेडमध्ये आपण बघून घेऊया. हेड टू हेडमध्ये गुजरातने 2 मॅचेस जिंकल्या आहेत, दिल्ली कॅपिटल्सने 3 मॅचेस जिंकलेल्या आहेत. आता आपण या पिचच्या कंडिशनचे काही रिपोर्ट्स बघून घेऊया. जसं की ह्या पिचवरती IPLच्या टोटल 39 मॅच झाल्यात, ज्यामध्ये ॲव्हरेज स्कोर बनलेला आहे 170+. त्यानंतर बॅटिंग पहिली करणाऱ्या टीमने जिंकल्या 17, बॅटिंग सेकंड करणाऱ्या टीमने जिंकल्यात 20, म्हणजे जास्त काही डिफरन्स नाही आहे. नो रिझल्ट 2 आहेत. स्कोरिंग बॅटिंगमध्ये बिलो 150 रन 8 वेळा बदलले आहेत, 150 ते 169 9 वेळा बदललेले आहेत. त्यानंतर 170 ते 189 9 वेळा बदललेत, आणि 190पेक्षा अधिक स्कोर 12 वेळा बदलला आहे. म्हणजे उद्याची मॅचसुद्धा हायस्ट स्कोरिंग मॅच होण्याची खूप जास्त शक्यता आहे. आपण ह्या पिचवरती बॉलर्सना कशाप्रकारे मदत झालेली आहे ते बघूया. टोटल मॅचेस झालेत 39. पेसर्सना विकेट भेटलेल्या 211 आणि स्पिनर्सला विकेट भेटल्यात फक्त 104, म्हणजे स्पिनरपेक्षा डबल विकेट्स या पिचवरती या ग्राउंडवरती पेसर्सना भेटलेले आहेत. टीम बघूया आपण दोन्ही. गुजरात टायटन्स कॅप्टन शुभमन गिल, साई सुदर्शन, जॉस बटलर, वॉशिंग्टन सुंदर, सेफरन रुदरफोर्ड, शाहरुख खान. त्यानंतर इथे लोअर मिडल ऑर्डर, ज्यामध्ये राहुल टेवाटिया, अरशद खान, रशीद खान, साई किशन आणि मोहम्मद सिराज, आणि त्यासोबत इम्पॅक्ट प्लेअरमध्ये येणार प्रसिद्ध कृष्णा. त्यानंतर सेकंड टीम ती म्हणजे दिल्ली कॅपिटल्स, कॅप्टन अक्षर पटेल, जेक फेजर. आता जेक फेजरच्या जागी कदाचित उद्या दिल्ली डायरेक्टली फाफडू प्लेसेसला खेळवू शकतो. जर फाफडू प्लेसेस फिट असतील तर ते उद्या डायरेक्टली जेक फेजरच्या जागी येऊन खेळले पाहिजेत, कारण की जेक फेजरला दिल्लीने भरपूर सारे चान्स दिले, पण अजून काही ते चान्स युटिलाइज त्यांच्यामार्फत करण्यात आलेले नाही आहेत. त्यानंतर अभिषेक पोरल चांगल्या फॉर्ममध्ये आहेत, करुण नायर, KL राहुल, ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव आणि मोहित शर्मा. इम्पॅक्ट प्लेअर असू शकतात मुकेश कुमार, किंवा बॅटिंगमध्ये गरज लागली तर समीर रिजवी. आता आपण एक एक इंडिव्हिज्युअल प्लेअरचे स्टॅट्स जाणून घेऊया, रेकॉर्ड्स जाणून घेऊया, सर्व गोष्टी बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला समजेल की उद्या तुमच्या टीममध्ये कोणाला घ्यायचं आहे, कोणाला स्किप करायचं आहे. सगळ्यात पहिला कर्णधार शुभमन गिल. रिसेंटमध्ये फॉर्म खूप चांगला आहे. 60 रन, 2 रन, 61 रन, 14 रन, 38 रन. वर्सेस दिल्ली कॅपिटल्स 6 रन, 8 रन, 6 रन, 14 रन, 84 रन. म्हणजे वर्सेस दिल्ली कॅपिटल रेकॉर्ड थोडासा कमी आहे, पण ह्या ग्राउंडवरती खूप चांगला रेकॉर्ड आहे. 21 इनिंग्समध्ये 1026 रन आहे 57च्या ॲव्हरेजसह. त्यानंतर त्यांचे पार्टनर साई सुदर्शन, रिसेंटमध्ये 56 रन, 82 रन, 5 रन, 49 रन, 63 रन. वर्सेस दिल्ली कॅपिटल 65 रन, 12 रन, 62 रन. व्हेन्यूवरती 15 इनिंग्स 822 रन 58च्या ॲव्हरेजसह खेळत आहेत. हे दोनही प्लेअर उद्या तुमच्या टीममध्ये मस्ट पिक असणार आहेत. त्यानंतर तिसरा मस्ट पिक उद्याच्या टीममध्ये असणारा प्लेअर म्हणजे जॉस बटलर. रिसेंटमध्ये 12, 36, 0, 73, 39. DC विरुद्ध 19, 11, 79, 7 आणि 116. या व्हेन्यूवरती 6 इनिंग्समध्ये 274 रन, जो की ॲव्हरेज आहे 54.8. परत एकदा चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्यानंतर शेफरेन रुदरफोर्ड, रिसेंटमध्ये 22, 7, 35, 30, 18. अजूनही GT विरुद्ध नाही खेळलेले आहेत. ह्या व्हेन्यूवरती 3 इनिंग्समध्ये 81 रन ह्यांनी केलेले आहेत. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर, रिसेंटमध्ये 2 रन केले, 1 विकेट घेतला, 49 रन केले, 14 रन केले, 0 विकेट घेतला, 6 रन केले, 1 विकेट घेतला आणि 26 रन केले. वर्सेस आपण DC बघायला गेलो तर 1 विकेट, 24 रन करून 3 विकेट, 6 रन करून 0 विकेट, 1 विकेट, 17 रन करून 0 विकेट. या व्हेन्यूवरती 2 इनिंग्समध्ये 6 रन, 0 विकेट. 6 रन केलेले आहेत पण 0 विकेट घेतलेले आहेत त्यांनी. त्यानंतर शाहरुख खान अजिबात चांगल्या फॉर्ममध्ये नाही आहेत. ऑलमोस्ट सिंगल डिजिट स्कोर आहे. एका मॅचमध्ये फक्त 36 आलेले होते. या व्हेन्यूवरती तर सर्व सिंगल डिजिट स्कोर आहेत ऑलमोस्ट. व्हेन्यूमध्ये 7 मॅचेसमध्ये फक्त 47 रन आणि 7.8चा ॲव्हरेज आहे यांचा. राहुल टेवाटिया परत एकदा चांगल्या फॉर्ममध्ये नाही आहेत. DC विरुद्ध 4 रन, 10 रन, 20 रन, 14 रन, 9 रन आणि 0 विकेट त्यांना भेटलेले. या व्हेन्यूवरती 11 मॅचेसमध्ये 144 रन आणि 1 विकेट त्यांनी घेतलेली आहे. त्यानंतर रशीद खान
गेल्या मॅचमध्ये 4 रन केले, 1 विकेट पण घेतला. त्याच्या आधी 12 रन केले, 2 विकेट पण घेतले. त्याआधी विकेटलेस तिन्ही मॅचमध्ये गेल्या. वर्सेस डी सी 21 रन केलेत, एक पण विकेट नाही घेतला. 31 रन केले, 1 विकेट घेतला. त्याच्या आधी 1 विकेट, 3 विकेट, 1 विकेट. या व्हेन्यूवरती 14 इनिंग्समध्ये 74 रन केले त्यांनी आणि 22 विकेट पण घेतलेले. सो व्हेन्यूवरती रेकॉर्ड थोडासा ठीक आहे. मोहम्मद सिराज रिसेंटमध्ये 0 विकेट, 1 विकेट, 4 विकेट, 3 विकेट, 2 विकेट. वर्सेस डी सी 1 विकेट, 0 विकेट, 2 विकेट, 2 विकेट, 2 विकेट. ह्या व्हेन्यूवरती 6 मॅचेसमध्ये 7 विकेट आहे त्यांच्याकडे. त्यानंतर अर्शद खान रिसेंटमध्ये 0 विकेट, 1 विकेट, 1 विकेट, 0 विकेट, 3 विकेट. वर्सेस आपण जर डी सी बघायला गेलो तर 58 रन, 1 विकेट घेतली. 20 रन, 0 विकेट घेतली, 0 विकेट. या व्हेन्यूवरती 1 इनिंगमध्ये 1 विकेट त्यांच्याकडे आहे. त्यानंतर येतात साई किशोर रिसेंटमध्ये 0 विकेट, 2 विकेट, 2 विकेट, 2 विकेट, 1 विकेट. वर्सेस डी सी विकेट नाही आहे व्हेन्यूमध्ये. 6 इनिंगमध्ये 10 विकेट आहेत पण. त्यानंतर प्रसिद्ध कृष्णा एक चांगले डेथ बॉलर म्हणून येऊ शकतात. मिडल ओव्हरमध्ये पण विकेट काढण्याची संपूर्ण कॅपॅसिटी ह्यांच्यामध्ये आहे. रिसेंटमध्ये 2 विकेट, 3 विकेट, 2 विकेट, 1 विकेट, 2 विकेट. वर्सेस डी सी 0 विकेट, 3 विकेट, 0-0-1. व्हेन्यूमध्ये 7 मॅचेसमध्ये तब्बल 12 विकेट्स आहेत त्यांच्या खात्यामध्ये. सो चांगला पीक असू शकतो उद्यासाठी तुमच्यासाठी. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या टीमकडे वळूया. मी परत एकदा सांगतो, जेक फ्रेझरला कदाचित उद्या डी सी बसवू शकते आणि जर फाफ डू प्लेसेस फिट असतील तर डायरेक्टली त्यांच्या जागी येऊ शकतात. जेक फ्रेझर फॉर्म खूप वाईट आहे, अजिबात चांगला नाही आहे. वर्सेस जी टी 23 रन, 20 रन, व्हेन्यूमध्ये 1 इनिंगमध्ये 20 रन. फाफ डू प्लेसेस रिसेंटमध्ये 2, 50, 29, 19, 14. वर्सेस जी टी 64, 24, 28, 44, 0. व्हेन्यूमध्ये 4 इनिंगमध्ये 67 रन आहेत. त्यानंतर अभिषेक पोरेल रिसेंटमध्ये 49, 33, 7, 33, 34. वर्सेस जी टी 15 रन, 20 रन. व्हेन्यूमध्ये एका मॅचमध्ये 15 रन केलेले. के एल राहुल रिसेंटमध्ये 38 रन, 15 रन, 93 रन, 77 रन, 15 रन. वर्सेस डी सी 33, 68, 8, 0. व्हेन्यूमध्ये 3 मॅचेसमध्ये 128 रन आणि 64च्या ॲव्हरेजने खेळत आहेत. त्यानंतर त्रिस्टन स्टॉप्स रिसेंटमध्ये 34 रन, 1 रन, 38 रन, 24 रन, 21 रन. वर्सेस जी टी 26 रन आणि 2 विकेट पण घेतलेले आहेत. व्हेन्यूमध्ये एका इनिंगमध्ये 2 विकेट त्यांनी घेतलेले आहेत. ऑलराऊंडर प्लेअर आहेत ॲक्च्युली. बॅटिंग पण करतात, बॉलिंग पण करतात, विकेट किपिंग पण करतात. त्यानंतर अक्षर पटेल रिसेंटमध्ये 34 रन केले, 1 विकेट पण घेतली. 9 रन बॅटिंगने केले, 0 विकेट घेतली. 15 रन बॅटिंगने केले, 21 रन बॅटिंगने केले, पण विकेट जास्त नाही आहेत. गेल्या मॅचमध्ये फक्त विकेट भेटली. वर्सेस जी टी 66 रन केले, 1 विकेट पण घेतली. परत 1 विकेट घेतली, 27 रन केले, 36 रन केले, 8 रन केले. या व्हेन्यूमध्ये 6 मॅचेसमध्ये 39 रन केले आहेत, पण 7 विकेट पण त्यांनी घेतलेले आहेत. त्यानंतर आशुतोष शर्मा 15 रन, 17 रन, 1 रन, 66 रन, 47 रन. वर्सेस जी टी 3 रन, 31 रन. व्हेन्यूमध्ये एका मॅचमध्ये 31 रन. विपराज निगम 0 विकेट, 2 विकेट, 2 विकेट, 2 विकेट, 0 विकेट. जी टी विरुद्ध आणि व्हेन्यूवरती खेळलेले नाही आहेत, पण तुम्हाला बॅटिंगमध्ये सुद्धा काही पॉईंट्स देऊ शकतात जर बॅटिंग आली तर. त्यानंतर कुलदीप यादव 1 विकेट, 2 विकेट, 2 विकेट, 1 विकेट, 3 विकेट. प्रत्येक मॅचमध्ये तुम्हाला चांगले पॉईंट देत आहेत. जी टी विरुद्ध पण रेकॉर्ड चांगला आहे, 2-1-0, 1-0. व्हेन्यूमध्ये 2 मॅचमध्ये 1 विकेट त्यांच्याकडे. त्यानंतर मिचेल स्टार्क गेली जी दिल्लीची मॅच झाली सुपर ओव्हरमध्ये, जी मॅच गेली सुपर ओव्हरची ओव्हर टाकलेली होती, प्लस 20वी ओव्हर पण टाकलेली होती डेथमध्ये. खूप चांगली बॉलिंग केलेली रिसेंटमध्ये. 1 विकेट, 0 विकेट, 0 विकेट, 1 विकेट, 5 विकेट. अजून खेळलेले नाही आहेत जी टी विरुद्ध. व्हेन्यूवरती 2 मॅचेसमध्ये 6 विकेट त्यांनी ऑलरेडी घेतलेले आहेत. मोहित शर्मासाठी खूप खास आकडे आहेत इथे, कारण की मोहित शर्मा हे प्रिव्हियसली गुजरात टायटन्सचे प्लेयर गुजरात टायटन्स करून खेळायचे. रिसेंट जास्त चांगला नाही आहे, 5 मॅचेसमध्ये 2च विकेट आहेत. जी टी विरुद्ध खेळलेले नाही आहेत, कारण जी टीच्या टीममधनंच खेळायचे. त्यामुळे ह्या व्हेन्यूवरती 13 मॅचेसमध्ये तब्बल 29 विकेट आहेत मोहित शर्माकडे. तर मोहित शर्माला हे पिच संपूर्णपणे माहिती आहे. मुकेश कुमार रिसेंटमध्ये परत 5 मॅचेसमध्ये 3 विकेट आहेत. वर्सेस जी टी 1 विकेट, 3 विकेट, 0 विकेट. आणि या व्हेन्यूवरती एकाच मॅचमध्ये 3 विकेट त्यांनी घेतलेले आहेत. त्यानंतर करुण नायर तर उद्या खेळले ॲज अ इम्पॅक्ट प्लेअर म्हणून. फॉर्ममध्ये आहे, 0 विकेट, 0 रन, 89, 86, 135, 6. अजूनही खेळलेले नाही आहेत जी टी विरुद्ध. व्हेन्यूमध्ये 7 मॅचेसमध्ये 165 रन आहेत. सो आता आपण काही प्लेयर मॅचअप बघून घेऊया. आपण आता इंडिव्हिज्युअल प्लेअरचे स्टॅट्स बघितले. तुम्हाला माहिती असेल की ह्या सगळ्या गोष्टी नोट्स काढण्यामध्ये भरपूर जास्त वेळ जातो. सो नक्की या व्हिडिओला ॲप्रिशिएट म्हणून एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. सो फ्लाप डू प्लेसिसला
कोणते बॉलर त्रास देतात? रशीद खान 13 इनिंगमध्ये 3 वेळा आउट केलेलं आहे फाफ डू प्लेसिसला, जवळपास 22चे ॲव्हरेज आहे. प्रसिद्ध कृष्णाने 7 इनिंगमध्ये एकदा आउट केलेलं आहे, 41चे ॲव्हरेज आहे. के एल राहुलला रशीद खानने 9 इनिंगमध्ये 3दा आउट केलं, 2100 ॲव्हरेजने. मोहम्मद सिराजने एकदाच आउट केलेलं आहे. त्यानंतर डायरेक्टली प्रसिद्ध कृष्णाने 5 इनिंगमध्ये 2दा आउट केलं, 2100 ॲव्हरेज आहे. म्हणजे तुमच्यासाठी या मॅचमध्ये रशीद खान आणि प्रसिद्ध कृष्णा इम्पॉर्टंट आहेत. जॉस बटलर, अक्षर पटेलने 3दा आउट केले 16 इनिंगमध्ये. सोबतच कुलदीप यादवने सुद्धा 9 इनिंगमध्ये 3 वेळा त्यांना आउट केलेले आहे. सो जेणेकरून तुम्हाला समजेल की कोणते प्लेयर तुमच्याकडे घ्यायचे आणि कोणते अवॉइड करायचे आहेत ते. त्यानंतर आता आपण आपली फॅन्टसीची टीम बघून घ्या. पण लक्षात घ्या, ही जी मी टीम तुम्हाला देतो ह्यामध्ये काही चेंजेस होऊ शकतात उद्याच्या टॉसनंतर. उद्या दुपारी 3 वाजता टॉस झाला की मी काही चेंजेस करू शकतो कंडिशननुसार. तर तुम्हाला माझी फायनल टीम हवी असेल तर तुम्ही टेलिग्राम ग्रुपला नक्की जॉईन व्हा. आपल्या टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनवरती जावा, टेलिग्रामची लिंक चेक करा, टेलिग्रामला जॉईन होते, तिकडे तुम्हाला माझी फायनल टीम भेटेल. सध्या टीममध्ये मी जॉस बटलर, के एल राहुलला वाईस कॅप्टन केलं आहे, ट्रिस्टन स्टब्स, शुभमन गिल, साई सुदर्शनला कॅप्टन केलेलं आहे, अक्षर पटेल, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, रशीद खान, प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज. तुम्ही कदाचित सिराजला ड्रॉप करून त्या जागी विपराज निगम किंवा तुमचे दुसरा कोणताही तुम्ही ऑलराऊंडर खेळवू शकता, किंवा एखादा मोहित शर्मासारखा एक्स्ट्रा बॉलरसुद्धा तुम्ही मोहम्मद सिराजच्या जागी मोहम्मद सिराजला स्किप करून नक्की घेऊ शकता. उद्याची फायनल टीम जी आहे ती तुम्हाला टेलिग्रामवरती मिळेल. व्हिडिओ जर आवडला असेल नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. थँक्यू.